शेतकरी बांधवांनो, हे आहेत सोलापूरचे तरुण शेतकरी अभिजित पाटील। या शेतकऱ्यानं इंजिनिअरिंग झाल्यानंतर आपल्या शेतामध्ये लाल केळीचं उत्पादन घेतलंय। त्यातून ते वर्षाला 35 लाख रुपये कमवत आहेत। या शेतकऱ्यानं ही लाल केळीची शेती कशी यशस्वी केली, हा प्रयोग यशस्वी करताना त्यांना काय करावं लागलं, तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्याच्या वाशिंबे गावातील अभिजित पाटील या शेतकऱ्यानं लाल केळीची यशस्वी लागवड केलेली आहे। सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी झाल्यानं चांगल्या पॅकेजची नोकरीची मिळण्याची खात्री असतानाही या शेतकऱ्यानं शेती करण्याचा निर्णय घेतला। देशभरात अनेक उच्च शिक्षित तरुण आता नोकरीच्या मागे न लागता शेतीकडे लक्ष देऊन लाखो रुपयाचं उत्पादन घेताना दिसत आहेत। काही जण पारंपरिक पद्धतीच्या शेतीला बगल देत आधुनिक पद्धतीचा तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं शेती यशस्वी करून दाखवतात। सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्याच्या एका उच्च शिक्षित युवकाचा हटके प्रयोगाची गावभर चर्चा होत आहे। सिव्हिल इंजिनिअरिंग झालेल्या या तरुणानं आपल्या 4 एकर क्षेत्रामध्ये लाल केळीचं उत्पादन घेत केळीच्या माध्यमातून 35 लाख रुपयाची कमाई केलेली आहे। देशामध्ये मोठमोठ्या 5 स्टार हॉटेलमध्ये तसेच मेट्रो शहरामध्ये लाल केळीला मोठी मागणी केली जात आहे। याचाच विचार करत नोकरीच्या मागे न लागता शेती करण्याचा या तरुणानं निर्णय घेतला। आता या शेतकऱ्यानं 4 एकरातून हा अभियंता 35 लाख रुपयाचं उत्पादन घेतोय। ही कोणत्याही इंजिनियर नोकरदाराला न मिळणाऱ्या साधारण पॅकेजपेक्षा अधिक कमाई आहे। करमाळ्याच्या वाशिंबे गावातील अभिजित पाटील या शेतकऱ्यानं लाल केळीची यशस्वी लागवड केलेली आहे। उच्च शिक्षण झालेल्या तरुणाला नोकरीचा मोह आवरणं तसं कठीण आहे। त्यात सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी असल्यानं चांगल्या पॅकेजची नोकरी मिळणे खात्रीशीर असतानाही या शेतकऱ्यानं शेती करण्याचा निर्णय घेतला। अभिजित पाटील यांनी 4 एकरात 60 टन केळीचं उत्पादन घेतलं आहे। सगळा खर्च काढला तर या शेतकऱ्याला त्या शेतीमधून 35 लाख रुपयाचा फायदा झालेला आहे। मागच्या काही दिवसापासून मेट्रो शहरातील उच्च वर्गाला लाल केळीची चांगली लोकप्रियता झालेली आहे। अभिजित पाटील या शेतकरी तरुणानं इंजिनिअरिंगचं शिक्षण DY पाटील कॉलेज पुण्यातून घेतलेलं आहे। 2015 मध्ये त्याने शेती करायचा निर्णय घेतला होता। या ते 8 वर्षात त्याने शेतीत नवनवीन प्रयोग केलेले आहेत। डिसेंबर 2020 मध्ये अभिजित पाटील यांनी 4 एकर जमिनीत लाल केळीची शेती केली। सध्या अधिक फायदा मिळत असल्यानं त्याची सगळीकडे चर्चा होऊ लागलेली आहे। सुरुवातीला ज्यावेळी त्याने उत्पादन घेतलं त्यावेळी माल कुठल्याही बाजारात न विकण्याचा निर्णय घेतला। त्यानं त्याचे मार्केटिंग कौशल्य वापरले आणि पुणे, मुंबई, दिल्ली येथील रिलायन्स आणि टाटा मॉलमध्ये केळी विकलेली आहे। लाल केळीचे आरोग्यदायी फायदे मोठ्या प्रमाणामध्ये आहेत। लाल केळी आरोग्यासाठी अधिक फायद्याचे असल्याचं सांगितलं जाते। त्याची लाल साल आहे, त्याचबरोबर त्याचं फळही काही प्रमाणामध्ये पिवळ्या रंगाचं आहे। त्यामध्ये शुगर मर्यादित असते। त्याचबरोबर ही केळी कॅन्सर आणि हृदयरोगापासून लोकांना दूर ठेवते। रोज एक केळी खाल्ल्यानं सुद्धा आवश्यक असलेली ऊर्जा शरीरामध्ये निर्माण होते। ही केळी खाल्ल्यानं मधुमेह हा आजार होण्यापासून लोकांना दूर ठेवते। मित्रांनो, शेतीमध्ये पारंपरिक शेतीला फाटा देत वेगळा प्रयोग केला तर शेती परवडते आणि अधिक उत्पादन मिळतं, हे अभिजित पाटील यांनी करून दाखवलेलं आहे। आपण देखील आपल्या शेतीमध्ये वेगळा प्रयोग करून मार्केटिंग करून आपल्या शेतीमधून लाखो रुपयाचं उत्पादन घेऊ शकता। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला शेअर, लाईक, सबस्क्राईब करा। धन्यवाद।